डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन आघाडीचा। दिल्लीतील जंतर मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ राजगुरुनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे रास्ता रोको आंदोलन। राजगुरुनगर प्रतिनिधी काळूराम घोडके। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको व निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। दिल्लीतील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी संबंधित प्रश्न, मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि घटनात्मक मार्गाने निषेध नोंदविण्याच्या अधिकारासाठी आंदोलन केले होते। या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभर विविध ठिकाणी प्रतिक्रिया उमटत असून त्याचाच एक भाग म्हणून राजगुरुनगर येथे हे आंदोलन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार असून अशा आंदोलनांवर बळाचा वापर होऊ नये अशी भूमिका मांडली। यावेळी संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचा सन्मान राखण्याची मागणी करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा काढावा आणि त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या। या आंदोलनाच्या निमित्ताने विद्यार्थी प्रश्न, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाहीतील आंदोलनाचा अधिकार आणि कायदा सुव्यवस्था राखताना प्रशासनाने संयम व संवादाचा मार्ग स्वीकारण्याची गरज या विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्र बुलेटिन न्यूज। प्रत्येकाच्या शिक्षणाचं या ठिकाणी म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी जे बाळासाहेबांनी या दिल्ली येथे या जंतर मंतर या ठिकाणी मुलांवरती एवढ्या अतोनात प्रकारे या जातीवादी सरकार जे भाजप सरकार आहे त्यांनी अमानुषपणे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला आहे आणि त्या अत्याचाराच्या अनुषंगाने बाळासाहेबांनी पण त्या ठिकाणी जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांची त्या ठिकाणी जाऊन भेट घेतलेली आणि त्या अनुषंगाने नंतर म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही हे आंदोलनाला आमचा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे आणि त्याच्यानंतर 2 दिवसातच या प्रकारे अशा अमानुष असा तिथं त्या ठिकाणी लाठीमार आणि प्रत्येक विद्यार्थ्यांवर इतक्या बेकार पद्धतीने जसं जालियनवाला हत्याकांड झालं त्या पद्धतीने म्हणजे इंग्रजांपेक्षाही त्यांना आता हे जे मंत्री असतील, तंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, पंतप्रधान असतील आणि मुख्यमंत्री असतील यांनी राजीनामा दिला पाहिजेत का? मी तर बोलतो या राजीनामापेक्षा ज्या ठिकाणी नेपाळमध्ये जी जेनझी झाली ती जेनझीचं आंदोलन पूर्ण भारतभर हे प्रत्येक नागरिकांनी उभं करणं ही काळाची गरज आहे आणि हे जातीवादी सरकार हे उलथवून टाकलं पाहिजे हीच मी आता फक्त वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व संघटना, सर्व पक्ष, कार्यकर्ते, महिला, भगिनी सगळे बहुसंख्येने उपस्थित आहेत, परंतु ही मुलगी किंवा हा मुलगा हा प्रत्येक एकाचा नसून प्रत्येक संघटनेने उतरणं हे काळाची गरज नाही का? अगदी बरोबर आहे। याच्यामध्ये कुठली जातपात धर्म हा विषय काय कुठलाही राहत नाही। कारण का तर प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं मुली प्रत्येकाच्या घरामध्ये पाल्य आहे आणि त्या प्रत्येक पालकांनी आपल्या ह्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता की प्रत्येकाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे। मी वंचित बहुजन आघाडी माथाडीचा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप काशीनाथ रणवे साहेबांनी आता सांगितलं की संस्कृतीच्या तालमीत डाव शिकलेला माणूस सहजासहजी हार मानत नाही आणि पेटून उठल्याशिवाय राहत नाही, कारण हे जे भिंत रस्ते आहे आणि ते कधीही कुणाच्या बापाला भेट नाही असं रणवे साहेबांनी सांगितलं। पुतळे साहेब, आजच्या दिनचा नारा झाला, मुलामुलीवरती आता काल जंतर मंतरवरती हल्ला झाला आणि या हल्लाबोल सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय म्हणून तुम्ही घोषणा दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता
पंतप्रधान मोदी साहेबांना तुम्ही काय सवाल विचारणार आहात? आजच्या काळाचा विचारणार, काळा धनाचा विचारणार, का ह्या मुला मुलींच्यावरती भाडे हल्ला झाला याचा विचारणार आहात? हे सरकार कुछ काम का नाही. येणाऱ्या काळात या सरकारला मोठी किंमत द्यावी लागणार. आणि जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांना अनुमान मारहाण केली आणि ते अतिरिक्त नव्हते, दहशतवादी नव्हते, एक विद्यार्थी होते, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला. ह्याचा आम्ही खेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात निषेध केलेला आहे. श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र बंदचे ह्या हाकेला खेड तालुका बहुसंख्येने कार्यकर्ते येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेले आहे. त्याच्याकरता आम्ही आंदोलनात मोठ्या तीव्र घोषणेत आम्ही निषेध केलेला आहे. आता साहेबांनी सांगितलेलं आहे बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून खुला पुढे खुलमाळ पण तयार झालेली आहे, पंचीला पंची करून पिपाळ पण तयार झालेली आहे. सर्व तरुण तडफदार युवा नेतृत्व महिला भगिनी प्रत्येक पाल्याच्यासाठी प्रत्येक पालक वर्ग आज काय केलेलं आहे मोठ्या संख्येने फार किती असल्या खडतर प्रवास त्याची त्यांना परवा नाही. आणि ती आता पेटून उठले सरकार तुम्ही त्यांना शांत कशा पद्धतीने करणार आहात याशिवाय ते शांत होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. मला या सरकारला भारतीय लोकशाहीला धरून असलेलं आंदोलन यात अभिजित टिपके, सोनम वांगचूक साहेब यांचा मोठ्या प्रमाणात मोलाचा वाटा होता. ज्या आंदोलनाला उभे होते विद्यार्थी, हे विद्यार्थी जर तुम्ही म्हणताय आतंकवादी तर सर्वप्रथम तर ह्या राज्याच्या या देशाच्या गृहमंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्ही